आमदार दिलीप सोपल यांच्यावर अपहार आणि गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे बार्शीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। बार्शी बाजार समितीतील 2015-16च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा विशेष लेखापरीक्षक व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे। बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार तर सुमारे 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। दरम्यान आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। त्यातूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बार्शी बंदची हाक दिली आहे। दुकाने आणि व्यवहार बंद करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे। त्यामुळे शहरात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हा विशेष लेखापरीक्षक व लेख सहकारी संस्था सोलापूर या पदावरून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या बाजार समितीचे दिनांक 1/4/15 ते 31/16 या मुदतीचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण केलेले असून त्यामध्ये शीतगृह भाडे गैरव्यवहार हा 13.80 लाखाचा या ठिकाणी झालेला आहे। तसेच बाजार समितीच्या गाळेधारक व्यापारी यांनी केलेले अतिक्रमण त्यामुळे बाजार समितीस 25.36 लाखाचे नुकसान झालेले आहे। तसेच विजयलक्ष्मी ट्रॅक्टर श्री राहुल महादेव कोंडारे यांनी बाजार समितीच्या जागेवर केलेल्या बेकायदेशीर कब्जाबाबत या ठिकाणी त्यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे। त्याशिवाय नियमबाह्य हंगामी व रोजंदारी कर्मचारी भरती केलेली असून त्यामध्ये जवळपास 47,40,970 इतकं बेकायदेशीर वेतन अदा करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी व गैरहजर कालावधीतील वेतन अदा करून केलेला अपहार हा रक्कम रुपये हा 18,43,391 रुपयाचा हा अपहार जप्त केलेला आहे। त्यामुळे मी आज दिनांक 13 जून 2017 रोजी ही फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये एकंदरीत आम्ही 105 बाजार समितीचे तत्कालीन सभापती, उपसभापती, तत्कालीन संचालक मंडळ, त्याचबरोबर बाजार समितीचे तत्कालीन सचिव, लेखापाल, कॅशियर आणि त्याचबरोबर तत्कालीन हंगामी आणि रोजंदारी कर्मचारी 101 असे मिळून आणि इतर 2 असे मिळून 105 कर्मचाऱ्यांविरुद्ध 125 कर्मचाऱ्यांविरुद्ध या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे। 105 लाखाचा अपहार आणि गैरव्यवहार आहे, एकत्रित रक्कम आहे। या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी।